नमस्कार, मी सुनंदन लेले मालाहाइड क्रिकेट क्लब डब्लिन आयर्लंडहून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। बरोबर एका तासामध्ये आयर्लंड विरुद्ध भारत हा पहिला T20 सामना चालू होणार आहे। माझ्या मागे आवाज चालू आहे। 10,000 प्रेक्षक, क्षमताच तेवढी आहे। 10,000 प्रेक्षकांपैकी 9,000 प्रेक्षक हे भारतीय क्रिकेट संघाचे पाठीराखे या मैदानावरती जमलेले आहेत। प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। वीकेंड सुद्धा आहे, सुट्टी सुद्धा आहे, त्यामुळे लोक पूर्ण क्रिकेटचा आनंद घ्यायला तयारीने आलेत। चांगली गोष्ट अशी म्हणता येईल, सकाळपासून डब्लिनच्या हवामानामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता। देवकृपा केलेली आहे पर्जन्यराजांनी। ग्राउंडपासून तो लांब राहिलेला आत्ताच्या घडीला छान हवा आहे, हलकंसं ऊन पडलेलं आहे आणि सामना वेळेवर चालू व्हायची शक्यता आहे। हार्दिक पांड्याचा संघ आयर्लंड संघाला टक्कर देण्याकरता सज्ज झाला आहे। हा झाला एक भाग। दुसरा भाग, मला कल्पना आहे भारतामध्ये खूप चर्चा चालू आहे। मी राजकारणाची नाही म्हणत आहे, मी क्रिकेटचीच म्हणतो आहे। कारण आपला जो कॅप्टन आहे इंडियन टीमचा, मुख्य कॅप्टन रोहित शर्मा, त्याला कोविडची बाधा झाली आहे। सराव सामन्यातनं त्यांनी माघार घेतली आहे पहिली इनिंग खेळल्यानंतर। आणि आता प्रश्न असा विचारला जातो आहे की रोहित शर्मा टेस्टच्या अगोदर फिट होईल की नाही। माझ्या माहितीप्रमाणे रोहित शर्माला अत्यंत माइल्ड असे लक्षणं दिसायला लागलेली होती, म्हणून संघ व्यवस्थापकांनी अगदी व्यवस्थित निर्णय घेतला। पहिल्या दिवसानंतरच त्याला लिस्टवरून बाहेर काढलं आणि विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेलं आहे। माझ्या माहितीप्रमाणे रोहित शर्मा 30 तारखेपर्यंत कोविडच्या बालंटमधनं मुक्त होण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे तोच 1 तारखेचा कसोटी सामना कप्तान म्हणून खेळेल असं मला एकंदर कळतंय। दुर्दैवाने जर त्याची 30 टेस्टसुद्धा निगेटिव्ह आली तर खूप जणांचा दुसरा प्रश्न असा आहे की मग त्या कंडिशनमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार। कारण ह्या वेळेला अजून अधिकृतरित्या उपकप्तानाची घोषणाही केली गेलेली नव्हती। लोक म्हणतात ऋषभ पंत, नको रे बाबा, तो अजून परिपक्व वाटत नाही। काही जण म्हणतात विराट कोहलीला परत आणतील का। परंतु एक सगळेजण विसरत आहेत, मागच्या टेस्टच्या वेळेला उपकप्तान हा जसप्रीत बुमराह होता आणि बुमराहनी सांगितलेलं होतं की मला नक्कीच कप्तानी करायला आवडेल, संधी मिळाली तर, मला कुठली घाई नाही आहे। रोहित असू देत, विराट असू देत, त्यांच्या अंडर खेळायला मी नेहमी तयार आहे। रोहित तर त्याचा मुंबई इंडियन्सचाही कॅप्टन आहे। त्यामुळे मला असं वाटतं जर दुर्दैवाने रोहित शर्माची कोविडची बाधा ही दूर झाली नाही तर जसप्रीत बुमराह भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करायची शक्यता नाकारता येत नाही। हा रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोचवायचा होता, म्हणून मॅच चालू होण्याच्या अगोदर मालाहाइड क्रिकेट क्लबच्या बाहेर येऊन हा रिपोर्ट मी तुमच्यासाठी शूट करतोय। माझं मत हे आहे, तुमचं मत काय मला जरूर सांगा। जसप्रीत बुमराह तुम्हाला आवडेल, विराट कोहलीला परत बोलवायला आवडेल का ऋषभ पंतला संधी द्यायला आवडेल, तुमचं मत काय? आणि त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल, माझा फेसबुक पेज सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। धन्यवाद।